विद्यार्थी मित्र हो नमस्कार. बी ए तृतीय वर्षाच्या 5व्या सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत. यावर्षी आपल्या अभ्यासक्रमाला पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हा पेपर ठेवला गेलेला आहे. या पेपरमध्ये आपण देशोदेशीच्या राजकीय विचारवंतांच्या राजकीय विचारांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपल्याला प्लेटोपासून करायची आहे. प्लेटो हा ग्रीक विचारवंत आहे. इसवी सन पूर्व 428 ते 347 हा त्याचा कालखंड आहे. मुळात पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाचा प्रारंभच हा ग्रीस या देशापासून झाला असं आपण मानतो. जगामध्ये ज्या काही प्राचीनतम संस्कृत्या झालेल्या आहेत त्यापैकी ग्रीक संस्कृती ही एक आहे. इजिप्शियन संस्कृती, रोमन संस्कृती, सिंधू संस्कृती या जगातल्या काही प्राचीन अशा संस्कृत्या आहेत. त्यापैकी ग्रीकांची देखील एक समृद्ध अशी संस्कृती होती. त्या संस्कृतीचा परिचय प्लेटोसारख्या, अरिस्टॉटलसारख्या आणि सॉक्रेटिससारख्या विचारवंतांच्या विचारातून आपण समजून घेऊ शकतो. प्लेटोचं जीवनचरित्र अभ्यासण्यापूर्वी प्लेटो ज्या देशामधून घडला, ज्या काळात घडला, त्या काळातल्या समाज जीवनाची काही वैशिष्ट्ये होती का, त्याचा थोडक्यात आपल्याला विचार करावा लागतो. प्राचीन काळामध्ये म्हणजे आजपासून जवळपास 2500 वर्षापूर्वी समृद्ध अशा राजकीय आणि सामाजिक जीवनाला छोट्या छोट्या नगरराज्यामधून सुरुवात झालेली होती. ग्रीक राजकीय संस्कृतीचं एक व्यवच्छेदक लक्षण असं की ग्रीकांनी निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला ज्ञान लालसा दिली आहे हे त्यांच्या तत्वज्ञानातलं मध्यवर्ती सूत्र होतं. त्याशिवाय या छोट्या छोट्या नगरराज्यामधून ग्रीक नागरिकाला राजकीय प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदविता येत होता. न्यायव्यवस्थेतील, प्रशासनातील आणि राजकारणातील पदाधिकारी निवडून देण्याची प्रथा त्या काळामध्ये होती. प्रत्येक 6 पैकी एका नागरिकाचा प्रत्यक्ष सहभाग त्या काळामध्ये असायचा. हे एक प्रकारे प्रत्यक्ष लोकशाहीचं काय आहे उदाहरण आहे असं आपल्याला सांगता येईल. परंतु नागरिकत्व हे ग्रीकांनी खुलेपणाने ठेवलेलं नव्हतं. मर्यादित नागरिकत्वाची संकल्पना ग्रीकांनी रुजविलेली होती. माणूस कसा असावा यावर ग्रीकांनी विशेष भर दिलेला होता. ग्रीक विचारवंतांनी सत्याचा शोध घेण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केलेलं आहे. सोफिस्टांची परंपरा, सॉक्रेटिस, प्लेटोपासून ते अरिस्टॉटलपर्यंत अनेक महान विचारवंतांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा या ग्रीकांच्या राजकीय, सांस्कृतिक, समाज जीवनाविषयी अधिक समजून घेण्यापूर्वी प्लेटोसारख्या विचारवंताने कोणती मोलाची भर टाकली तो भाग आपल्याला अभ्यासायचा आहे, समजून घ्यायचा आहे. जीवनचरित्रापासून आपण प्लेटोच्या सुरुवात करूया. या ग्रीक राजकीय विचारवंताचा जन्म ग्रीस या देशामधल्या अथेन्स नावाच्या एका छोट्याशा नगरराज्यामध्ये झाला. प्लेटोचं मूळ नाव हे एरिस्टोक्लिस हे होतं, पण त्याच्या शिक्षकांनी त्याचा सुडोल असा बांधा पाहून प्लेटो हे त्याला नाव दिलं. प्लेटो म्हणजे सुडोल बांध्याचा. अर्थात प्लेटो हे नावच त्याला आयुष्याला त्याच्या चिकटलं गेलं आणि तो प्लेटो म्हणूनच प्रसिद्धीस पावला. प्लेटोच्या वडिलाचं नाव एरिस्टिन हे होतं.
आणि ते त्या काळातल्या शेवटचा जो राजघराण्याचा वंशज कार्डस नावाचा होता, त्या कार्डस नावाच्या राजघराण्याशी ते संबंधित होते. प्लेटोच्या आईचं नाव परिक्टियन होतं आणि ती त्या काळातल्या सुप्रसिद्ध कायदे पंडित सोलन या घराण्याशी संबंधित होती. असं म्हटलं जातं की प्लेटोला राजकारणाचं बाळकडू मिळालं. आईकडून बुद्धी आणि वडिलांकडून राजकारणाचा वारसा प्लेटोला प्राप्त झाला. असा हा प्लेटो जवळपास 8 वर्ष सॉक्रेटिसच्या सानिध्यामध्ये येतो. सॉक्रेटिस हा त्या काळातला एक सुप्रसिद्ध विचारवंत होता. सॉक्रेटिसने आपल्या आयुष्यामध्ये लिखाण जरी केले नसलं तरी सतत तो तरुणांच्या गराड्यामध्ये असायचा. ज्ञान म्हणजेच सद्गुण आणि सद्गुण म्हणजेच ज्ञान. नॉलेज इज व्हर्च्यू अँड व्हर्च्यू इज नॉलेज, हे त्याच्या तत्वज्ञानाचं मध्यवर्ती सूत्र होतं. सॉक्रेटिसने न्याय, स्वातंत्र्य, राज्यव्यवस्था यावरती आपले विचार मांडलेले आहेत. उत्तम नैतिक समाज व्यवस्थेचा पाया घालण्याचा प्रयत्न सॉक्रेटिसने आपल्या आयुष्यामध्ये केला. अशा या गुरुच्या सानिध्यामध्ये 8 वर्ष इतका कालावधी प्लेटोनं काढलेला असल्यामुळे प्लेटोच्या व्यक्तिमत्वावरती सॉक्रेटिसचा जबरदस्त अशा प्रकारचा प्रभाव आहे. परंतु पुढे चालून सॉक्रेटिसवरती राजद्रोहाचा खटला आला आणि या खटल्यामध्येच त्याला देहदंडाची शिक्षा दिली गेली. सॉक्रेटिस सारख्या महान प्रज्ञावंत विचारवंताला आपला जीव गमवावा लागला. ही प्लेटोच्या अंतर्मनावर खोलवर प्रभाव टाकणारी घटना ठरली. हे कशामुळे झालं? अज्ञानी भ्रष्ट राज्यकर्त्यामुळं आपल्या गुरुचा मृत्यू झाला. ही गोष्ट प्लेटोच्या मनाला खूप लागली आणि म्हणून अशा प्रकारची भ्रष्ट समाजव्यवस्था जोपर्यंत समूळ उपटून टाकली जात नाही तोपर्यंत आदर्श समाज व्यवस्थेची घडण शक्य नाही, हे जाणलेल्या प्लेटोने आपलं संपूर्ण आयुष्य आदर्श राज्य समाज व्यवस्था उभी करण्यासाठी व्यतीत केलं, खर्च केलं. गुरुच्या हत्येनंतर काही कालखंड नैराश्यामध्ये प्लेटो गेलेला दिसतो, पण तिथून तो लवकरच त्याने स्वतःला सावरून घेतलं आणि शेजारच्या अनेक देशांना प्लेटोने भेटी दिल्या. जवळपास 12 वर्ष हा प्लेटोच्या भटकंतीचा कालखंड आहे. या काळामध्ये प्लेटोने इटली, सिसिली, बॅबिलोनिया अशा सारख्या देशांमध्ये दूर दूर अशी भटकंती केलेली आहे. जवळपास 12 वर्ष तो या देशांमधून फिरत होता. प्लेटो भारतामध्येही येऊन गेला असं म्हटलं जातं, कारण भारतात त्या काळामध्ये नालंदा, तक्षशिला ही बुद्धिवाद्यांची केंद्र होती आणि या विश्वविद्यालयामधून गणित आणि तत्वज्ञानासारखे विषय शिकवले जात असत. प्लेटोच्या आवडीचे हे विषय होते. या विषयाच्या प्रेमापोटी प्लेटो भारतातही येऊन गेला असं म्हटलं जातं, पण त्याला पुरावा नसल्यामुळे आणि तर्काचा आधार नसल्यामुळे हे केवळ ग्रहितक या पातळीवरच आपल्याला स्वीकारावं लागतं. अशा प्रकारे भटकंती करून झाल्यानंतर प्लेटो परत अथेन्स आपल्या नगरराज्यामध्ये येतो आणि इथून पुढे सॉक्रेटिसचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न प्लेटो करतो. अथेन्स जवळच एक सुंदर असा बगीचा प्लेटोनं खरेदी केला आणि इसवी सन पूर्व 386 साली तिथे अकॅडमी नावाची शिक्षण संस्था प्लेटोनं स्थापन केली. या शिक्षण संस्थेमध्ये जवळपास 20 वर्ष प्लेटोनं ज्ञानदानाचं काम केलं.
या अकॅडमीच्या समोर एक पाटी लिहून ठेवलेली होती. पाटीवरती मजकूर असा होता की दोज हू आर नॉट इंटरेस्टेड इन फिलॉसॉफी अँड मॅथमॅटिक्स दे आर फॉरबिडन टू एंटर. याचा अर्थ असा होतो की ज्यांना गणित आणि तत्वज्ञानाविषयी अभिरुची नाही अशा विद्यार्थ्यांनी या पाठशाळेमध्ये प्रवेश घेऊ नये. यावरून आपल्या एक बाब लक्षात येते की प्लेटोला गणित आणि तत्वज्ञान हे विषय विशेषत्वाने आवडत असत. याच शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं काम करत असताना प्लेटोने अनमोल अशा ग्रंथांची निर्मिती केली. जवळपास 38 ते 40 ग्रंथ प्लेटोने लिहिलेले आहेत. राज्यशास्त्राच्या दृष्टीने प्लेटोचे 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत. तरुण वयामध्ये लिहिलेला रिपब्लिक हा ग्रंथ आदर्शवादानं ओतप्रोत भरलेला आहे. मध्यम वयामध्ये लिहिलेला स्टेट्समॅन हा ग्रंथ हा आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं निश्चित अशी वाटचाल करणार आहे. आणि आयुष्याच्या उतार वयामध्ये परिपक्व अवस्थेमध्ये लिहिलेला लॉज हा ग्रंथ व्यावहारिक आदर्श समाज व्यवस्थेचा पाया घालणारा अशा प्रकारचा तो ग्रंथ आहे. पैकी रिपब्लिक हा जो ग्रंथ आहे तो डायलॉग म्हणजे संवाद शैलीमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. त्यामध्ये सॉक्रेटिस हे एक पात्र आहे आणि संपादक हे एक पात्र आहे. प्रश्न विचारले जातात आणि सॉक्रेटिस प्रश्नांचं निरसन करतो अशा प्रकारची ती शैली आहे. आपल्याकडे 1909 साली महात्मा गांधींनी लिहिलेला हिंद स्वराज नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ देखील अशाच प्रकारे संवाद शैलीमध्ये, त्याला डायलॉग असं म्हणतात, या शैलीमध्ये लिहिलेला तो ग्रंथ आहे. ही 3 महत्त्वाची ग्रंथ राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने प्लेटोचे आहेत. अशा या प्लेटोच्या वैचारिक प्रवासाला प्रभावित करणाऱ्या बाबी निश्चितपणे असतील. प्रत्येक विचारवंताच्या जडणघडणीला त्या काळातली सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती कारणीभूत ठरत असते. ती प्लेटोच्या देखील जीवनचरित्राला कलाटणी देणारी होती. काय होती त्या काळामध्ये अथेन्समधली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती? अथेन्समध्ये लोकशाही नावाला होती. लोकशाहीच्या नावाने भ्रष्ट राज्यकर्त्यांनी हैदोस घातलेला होता. ज्ञानी आणि सज्जन माणसाला किंमत नव्हती. दुर्जनांना प्रतिष्ठा होती. आणि म्हणूनच सॉक्रेटिस सारख्या प्रज्ञावंत माणसाची हत्या त्या काळातल्या राजकारण्यांनी केली. या सर्व समस्यांच्या मुळाशी राज्यकर्त्यांचं अज्ञान आहे. आणि म्हणून जोपर्यंत ज्ञानी तत्वज्ञ माणसं राजकारणाची सूत्रे हाती घेत नाहीत तोपर्यंत ग्रीक नगरराज्यांना आपण होणाऱ्या विनाशापासून वाचवू शकत नाही. हे पुरेपूर समजून घेतलेल्या प्लेटोने संपूर्ण आयुष्यभर आदर्श शासक घडवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्या काळातली विशिष्ट सामाजिक राजकीय परिस्थिती ही प्लेटोच्या चिंतनाला प्रभावित करणारी, दिशा देणारी दिसते. त्याचबरोबर सॉक्रेटिसच्या चिंतनाचाही ठळक असा प्रभाव प्लेटोवरती होता. पायथागोरस सारखा गणितशास्त्री याचाही प्रभाव प्लेटोवरती होता. अर्थात ज्या घरामध्ये प्लेटो जन्माला आला त्या घरामधून राजकारण आणि बुद्धीचा वारसा प्लेटोनं प्राप्त केलेला आहे. अशा प्रकारे प्लेटोच्या जीवनचरित्राला आकार देणाऱ्या या काही महत्त्वाच्या बाबी होत्या. आता इथून पुढे आपल्याला प्लेटोच्या नानाविध राजकीय विचारांचा अभ्यास करायचा आहे. या तासिकेमध्ये आपण प्लेटोचे आदर्श राज्य समजून घेणार आहोत. अर्थात प्लेटोच्या राजकीय चिंतनाच्या केंद्रस्थानी आदर्श राज्य असल्यामुळे या आदर्श राज्याची एकूण रूपरेषा काय होती ते आपण समजून घेऊ. आणि त्याचबरोबर या आदर्श राज्याचे टीकात्मक मूल्यमापन आपण करणार आहोत. प्लेटोचे
राजकीय विचार हे सूत्रबद्ध पद्धतीने व्यक्त झालेले आहेत. एका विचाराच्या अपूर्णतेमधून दुसरा विचार जन्माला येतो, दुसऱ्या विचाराच्या अपूर्णतेमधून पुढचा विचार जन्माला येतो. आणि म्हणून एक प्रकारची वैचारिक सुसूत्रता प्लेटोच्या राजकीय विचारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्लेटोला आदर्श राज्य, आदर्श समाज निर्माण करण्याचा ध्यास लागलेला होता. अर्थात प्लेटो उघड्या डोळ्यांनी जे समाज वास्तव पाहत होता ते फार आशादायक अशा प्रकारचं नव्हतं. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे राज्यकारणी भ्रष्ट होते, नैतिकतेची चाड सामान्य लोकांमध्ये उरलेली नव्हती, ज्ञानाला किंमत नव्हती, अज्ञानाला प्रतिष्ठा होती. सज्जन आणि दुर्जन यांच्यामध्ये भेद राहिलेला नव्हता. दुर्जनांना प्रतिष्ठा आणि सज्जनांना प्रतिष्ठा नाही, अशा प्रकारची ती समाज व्यवस्था होती. आणि म्हणून प्लेटो जोपर्यंत आदर्श समाज व्यवस्थेचा पाय आपल्याला घालता येत नाही, राजकारणी तत्वज्ञ तयार करता येणार नाहीत, तोपर्यंत ग्रीक नगरराज्यांना त्यांच्या विनाशापासून कोणी वाचू शकत नाही, या निष्कर्षाला प्लेटो येतो. नानाविध प्रकारच्या प्रयोगामधून प्लेटोचे राजकीय विचार आकाराला येतात. रिपब्लिक हा त्याचा जो गाजलेला ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये प्लेटोने आपल्या स्वप्नातील आदर्श राज्याची मांडणी केलेली आहे. काय लक्षणं होती या आदर्श राज्याची? नानाविध लक्षणांचा इथून पुढे आपल्याला विचार करायचा आहे. प्लेटोनं जे स्वप्न पाहिलं की समाज कसा असावा, राज्य व्यवस्था कशी असावी, त्यामध्ये प्लेटो असं मानतो की त्याच्या आदर्श राज्यामध्ये समाज हा 3 वर्गामध्ये विभागलेला असेल. समाजाचे त्रिभाजन, 3 वर्गात समाजाचं वर्गीकरण. प्लेटो रिपब्लिक या ग्रंथामध्ये असं लिहितो की प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हा 3 गुणांनी युक्त असतो: बुद्धी, साहस आणि लालसा किंवा वासना. अर्थात हे 3ही गुण समप्रमाणामध्ये व्यक्तीमध्ये नसतात. या 3 पैकी एखादा गुण एखाद्या व्यक्तीमध्ये विशेषत्वाने दिसून येतो, ती त्याची प्रवृत्ती बनते. एखाद्या व्यक्तीमध्ये समजा बुद्धी हा गुण अधिक असेल तर ती व्यक्ती बुद्धिवादी आहे असं समजावी आणि या व्यक्तीने राजकारणाची सूत्रे हाती घ्यावीत. एखादी व्यक्ती धाडसी असते, शौर्यशाली असते आणि साहस हा तिचा विशेष असाच प्रकारचा स्वभाव आहे. या प्रवृत्तीच्या व्यक्तीने समाजाचं अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षण करावं. आणि ज्या व्यक्तीची स्वभाव प्रकृती लालसा, वासना किंवा क्षुधा या प्रकारची असते, श्रम हा तिचा संस्कारच असतो. श्रमातून ही व्यक्ती काहीतरी निर्माण करू शकते. अशा प्रकारच्या व्यक्तींनी उत्पादनविषयक कामे पार पाडावीत, या निष्कर्षाला प्लेटो आला. समाजाचे 3 भागात वर्गीकरण करण्याचा आधार प्लेटोनं असा शोधून काढलेला होता. प्लेटोच्या आदर्श समाज राज्य व्यवस्थेचं हे ठळक वैशिष्ट्य आहे की त्याचा समाज हा 3 गुणावर आधारलेला असून 3 वर्गामध्ये तो वर्गीकृत झालेला होता. दुसरं महत्वाचं लक्षण किंवा वैशिष्ट्य असं की अशा प्रकारचं समाजाचं वर्गीकरण जर केलेलं असेल तर यातून आणखीन एक महत्वाचा गुण साध्य होणार होता, तो असा की प्रत्येक व्यक्ती आपल्या कामामध्ये निपुण होणार होती. कार्यात्मक विशेषीकरण केल्यामुळे प्रत्येक वर्गातील व्यक्ती आपापल्या व्यवहारामध्ये अगदी निपुण होणार होती.
उदाहरणामध्ये बुद्धिवादी लोक राजकारणाची सूत्रे हाती घेतील, धाडसी किंवा साहसी लोक लष्कर किंवा सैन्यामध्ये भरती होतील, आणि ज्यांचा गुण हा क्षुधा, लालसा या प्रकारचा आहे, त्या समाजाला लागणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा आणि वस्तू पुरवण्याचं काम करतील. प्रत्येक व्यक्तीनं आपल्याच वर्गामध्ये राहून आपल्या वर्गातली जी कामं पार पाडायची आहेत त्याला लागणारं प्रशिक्षण आयुष्यभर घेत राहायचं, ही सूचना प्लेटोने केलेली होती. यामुळं आपल्या कामात ती तरबेज होणार आहे. कार्यात्मक विशेषीकरणामुळे कार्यात्मक निपुणता साधली जाणार आहे. हे प्लेटोच्या आदर्श समाज राज्य व्यवस्थेचं एक महत्त्वाचं ठळक वैशिष्ट्य आहे. आणखी एक महत्त्वाचं लक्षण सांगता येतं की प्लेटोने आपल्या आदर्श राज्यामध्ये न्यायाला विशेष अशा प्रकारचा दर्जा दिलेला आहे, स्थान दिलेलं आहे. प्लेटोची न्यायाची संकल्पना ही नैतिक स्वरूपाची होती. फॉस्टर नावाचा विचारवंत असं मानतो की ज्याला आम्ही नैतिकता असं म्हणतो त्यालाच प्लेटो न्याय हे नाव देतो. प्राचीन काळातल्या ग्रीक विचारवंतांनी न्याय काय आहे त्याचा शोध घेतलेला आहे. सोफिस्ट परंपरेतल्या विद्वानांपासून ते अरिस्टॉटल पर्यंत, एपिक्युरस पर्यंत अनेक ग्रीक विचारवंतांनी न्याय काय आहे, न्याय कशाला म्हणावं, त्याविषयी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. प्लेटोच्या पूर्वी सोफिस्ट परंपरेतल्या विचारवंतांनी न्यायाची नेमकी परिभाषा करायचा प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये सिफॉलस आहे, पॉलिमार्कस होता, थ्रेसेमेक्स आहे, ग्लाउकन नावाचा विचारवंत आहे. अशी सोफिस्ट परंपरेतल्या अनेक विद्वानांनी न्याय कशाला म्हणावं त्याची एक सुटसुटीत अशा प्रकारची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला होता. पण सॉक्रेटिसांनी सोफिस्टांची काही मतं खोडून काढलेली आहेत. आणि सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु असल्यामुळे प्लेटोला देखील सोफिस्टांची न्यायाची संकल्पना मान्य नव्हती. आणि म्हणून प्लेटोने सोफिस्टांची न्यायविषयक मते खोडून काढून रिपब्लिक या ग्रंथामध्ये स्वतःची न्यायविषयक मते प्रतिपादित करायचा प्रयत्न केला. रिपब्लिक या ग्रंथाला दुसरं नाव न्यायासंबंधीचा ग्रंथ असं देखील आहे. या ग्रंथामध्ये प्लेटो न्यायाची व्याख्या देत असताना असं म्हणतो की प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेले कर्तव्य पार पाडणे आणि ते पार पाडत असताना दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप न करणे म्हणजे न्याय. टू डू वन्स ओन बिझनेस and not to interrupt with many businesses is justice. सोप्या शब्दामध्ये असं म्हणता येईल की समाजातल्या तीनही वर्गांनी आपल्याला नेमून दिलेली कर्तव्य पार पाडावीत आणि ती कर्तव्य पार पाडत असताना दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नये. असे केल्याने समाजामध्ये न्याय प्रस्थापित होतो. म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान किंवा बुद्धी हा गुण आहे त्यांनी उत्तम राज्यकारभार करावा. ज्यांच्याकडे साहस किंवा धाडस हा गुण आहे त्यांनी समाजाचं अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षण करावं, लष्करामध्ये सामील व्हावं. आणि ज्यांच्याकडे वारसा, लालसा, क्षुधा, वासना अशा प्रकारची स्वभाव वैशिष्ट्ये ज्यांची आहेत त्या व्यक्ती महत्वाकांक्षी आहेत, त्या श्रमशील आहेत. त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीच्या आधारे समाजाला लागणाऱ्या विविध सेवा आणि वस्तू उत्पादित कराव्यात आणि मोबदल्यामध्ये मालमत्ता संचयित करावा. उत्पादक वर्गाला मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार प्लेटोने दिलेला होता. असं जर झालं तर समाजामध्ये न्याय प्रस्थापित होईल, आदर्श समाज व्यवस्था उभी राहील
अशी प्लेटोची कल्पना होती. हा प्लेटोचा न्याय आहे. आज आपण ज्या पद्धतीनं न्याय कशाला म्हणावं याचा विचार करतो, अशा प्रकारचा विचार प्राचीन काळातल्या ग्रीक विचारवंतांनी केलेला नव्हता. त्यांची न्यायाची कल्पना ही नैतिक होती, कायद्याशी त्याचा संबंध नव्हता. प्लेटोने ज्या आदर्श समाज व्यवस्थेचं स्वप्न बघितलेलं होतं, त्या आदर्श समाज व्यवस्थेला उभं करण्याकरता प्लेटो नानाविध प्रकारचे प्रयोग करतो. आणि म्हणून पुढचं लक्षण प्लेटोच्या या आदर्श राज्याचं म्हणून सांगता येईल ते म्हणजे प्लेटोची विशिष्ट शिक्षण योजना. शिक्षण कशासाठी याचा विचार रिपब्लिक या ग्रंथामध्ये प्लेटोनं केलेला होता. आदर्श समाज घडवण्याकरता, आदर्श राज्याची उभारणी करण्याकरता, व्यक्तीमध्ये सद्गुणांची पेरणी करण्याकरता प्लेटोला शिक्षण महत्त्वाचं वाटतं. रिपब्लिक या ग्रंथामध्ये प्लेटोनं आपली शिक्षणविषयक योजना विस्तारानं मांडलेली आहे. रुस्सो सारख्या महान विचारवंताला असं म्हणावंसं वाटलं की रिपब्लिक हा ग्रंथ अद्याप शिक्षणशास्त्रावर कुणीही एवढं महत्त्वपूर्ण आणि उत्कट भाष्य न केलेला असा हा अनमोल अशा प्रकारचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये प्लेटोने आपली शिक्षण योजना स्पष्ट केलेली होती. प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण अशा दोन भागामध्ये प्लेटोने विचार केलेला होता. आणि प्राथमिक शिक्षण हे वयाच्या 0 वर्षापासून ते वयाच्या 20व्या वर्षापर्यंत, आणि उच्च शिक्षण वयाच्या 21व्या वर्षापासून ते वयाच्या 50 वर्षापर्यंत अशी प्रदीर्घ शिक्षणाची योजना प्लेटोने सुस्पष्ट केलेली होती. या प्लेटोच्या शिक्षणविषयक व्यवस्थेची काही ठळक लक्षणं आपल्याला सांगता येऊ शकतात. त्यापैकी वयोगटाप्रमाणे शिक्षण हे एक प्लेटोच्या शिक्षण योजनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे जसं वय असेल तसे अभ्यासक्रम शिकविले जावेत. लहान मुलांना संस्कार कथा, गुजगोष्टी, थोरांची ओळख या माध्यमातून चांगल्या प्रकारचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये घडविले जावेत या मताचा प्लेटो होता. जसं जसं वय वाढेल तसं तसं अभ्यासक्रमाचा दर्जा देखील अधिक परिपक्व होत जाईल. म्हणजे एखादा कसलेला मानसशास्त्रज्ञ ज्या पद्धतीनं शिक्षणाचा विचार करतो तशाच प्रकारचा विचार प्लेटोनं आपल्या शिक्षण योजनेमध्ये केलेला होता. स्त्री पुरुषांसाठी वेगळं शिक्षण द्यावं या मताचा प्लेटो नव्हता. प्लेटो हा पहिला असा राजकीय विचारवंत आहे की ज्याने स्त्री पुरुषांना एकाच प्रकारची शिक्षण योजना सांगितलेली आहे. त्याचाच शिष्य असणाऱ्या अरिस्टॉटलनं मात्र स्त्रियांना अनेक अधिकार नाकारलेले होते. स्त्री ही सुशिक्षित असली पाहिजे आणि तिच्या एकूण गुणाचा आदर्श समाजाच्या उभारणीकरता उपयोग करून घेतला आला पाहिजे या मताचा प्लेटो होता. ही प्लेटोची अभिनव अशी शिक्षण योजना यासाठी प्लेटो सांगतो की आदर्श राज्य उभं करायचं असेल तर आदर्श राज्यामधला नागरिक हा सुजाण असला पाहिजे. आदर्श राज्याला आकार देणारे शासक हे तत्वज्ञ असले पाहिजे आणि अशा प्रकारचे तत्वज्ञ शासक आयडियल अशा शिक्षण योजनेतून तयार करता येऊ शकतील असा विश्वास वाटल्यामुळे प्लेटो रिपब्लिक या ग्रंथामध्ये शिक्षण योजनेचा विचार करतो. आणखी काही प्लेटोच्या आदर्श राज्याची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येऊ शकतील. त्यापैकी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्लेटोच्या कल्पनेतला तत्वज्ञ राजा, त्याला फिलॉसॉफर किंग असं म्हणतात. तरुण वयामध्ये प्लेटोने रिपब्लिक या ग्रंथाची रचना करत असताना एका तत्वज्ञ राज्यकर्त्याचं स्वप्न पाहिलेलं होतं.
प्लेटोच्या मनावरती फार मोठा आघात झालेला होता. सॉक्रेटिसची हत्या झालेली होती. अज्ञानी आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांनी सॉक्रेटिसची हत्या केली. समाज व्यवस्थेमध्ये सत्य आणि ज्ञानाला प्रतिष्ठा नाही, हे केवळ अज्ञानामुळे घडलं, या निष्कर्षाला प्लेटो आला. आणि म्हणून राजकीय सत्ता ही ज्ञानसंपन्न तत्वज्ञ लोकांकडेच असली पाहिजे. त्याच्या हातामध्येच राज्यकारभाराची सूत्रे दिल्यानंतर खऱ्या अर्थानं आदर्श समाजाची निर्मिती करता येऊ शकेल असा विश्वास वाटल्यामुळे प्लेटोने तत्वज्ञ राजाचा सिद्धांत आपल्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेला होता. हे त्याच्या आदर्श राज्याचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. योजना अशी होती की 50 वर्षापर्यंत प्रदीर्घ काळ शिक्षण घेतलेली व्यक्ती राजा व्हावी. मंत्रीगणांची निवड देखील याच दीर्घ शिक्षण घेतलेल्या व्यक्तींमधनं केली जावी. हा तत्वज्ञ राजा सद्गुणांची खाण आहे असं प्लेटोचं मत होतं. तो निर्मोही असतो, तो सत्शील असतो, मोह माया या प्रकारच्या दुर्गुणांपासून तो स्वतःला मुक्त ठेवतो. तो कधी चूक करू शकत नाही. तो कर्तव्य तत्पर असतो. तत्वज्ञ राजामध्ये सर्व प्रकारचे सद्गुण ओतप्रोत भरलेले आहेत. त्यामुळे अशा राजाच्या ठिकाणी राजकीय सत्ता सुपूर्द केल्यामुळं खऱ्या अर्थानं आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकेल ही प्लेटोची धारणा होती. पण दुर्दैवानं अशा प्रकारचा आदर्श शासक आपल्या आयुष्यामध्ये प्लेटोला तयार करता आला नाही. डायोन नावाचा त्याचा एक मित्र होता. त्या राजा डायोनच्या सल्ल्यावरून प्लेटोनं त्याच्या 2 मुलांवरती संस्कार घडवण्याचा प्रयत्न केला. राजपुत्र डायनोसियस पहिला आणि राजपुत्र डायनोसियस दुसरा, या दोन्ही राजपुत्रांना आपल्या स्वप्नातील आदर्श शासक बनविण्याचा आटोकाट प्रयत्न प्लेटोनं केला. पण दुर्दैवानं प्लेटोला त्यामध्ये यश आलं नाही. आणि म्हणून आयुष्याच्या उतार वयामध्ये त्यानं लिहिलेला जो लॉज नावाचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये तत्वज्ञ राजाचा आग्रह प्लेटो सोडून देताना आपल्याला दिसतो. पण रिपब्लिक या ग्रंथामध्ये मात्र प्लेटो आपल्या विचाराशी कसल्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाही. अर्थात यातून मग दुसरं वैशिष्ट्य पुढे येतं ते असं की प्लेटोच्या या आदर्श राज्यामध्ये कायद्याला अजिबात स्थान नाही. कायद्याच्या ऐवजी तत्वज्ञ राजाची निरंकुश सत्ता इथं प्रस्थापित केलेली असणार आहे. प्लेटोची अशी धारणा होती की तत्वज्ञ राजा कधीच चूक करत नसतो. तो सार्वभौम आहे. त्याच्याकडे अमर्याद सत्तेचा संच आहे आणि प्रत्येक निर्णय तो आपल्या बुद्धीला, आपल्या प्रज्ञेला स्मरून घेत असल्यामुळे तो कधीच चूक करू शकणार नाही आणि कायद्याची आवश्यकताच नाही. तत्वज्ञ राज्यकर्त्याच्या हातामध्ये राजकारणाची सूत्रे दिल्यामुळं प्रजेनं निर्धास्त व्हावं या मताचा प्लेटो होता. आणि म्हणून प्लेटोच्या या आदर्श राज्यामध्ये कायदा, न्याय प्रक्रिया, न्यायालय याला अजिबात स्थान नाही. आणखीन एक महत्वाचं लक्षण प्लेटोच्या या आदर्श राज्याचं सांगता येतं असं की प्लेटोने त्याच्या आदर्श राज्याच्या निर्मितीकरिता साम्यवादाचा विचार केलेला आहे. प्लेटोचा साम्यवादाचा सिद्धांत आपण विस्तारानं या प्रकरणामध्ये समजून घेणार आहोत. पण इथं जो विचार करायचा आहे, एक आदर्श राज्याचं लक्षण म्हणून तेवढाच विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. कुटुंब आणि संपत्तीचा साम्यवाद
प्लेटोनं रिपब्लिक या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. काय म्हणाला प्लेटो? प्लेटोचं असं मत होतं की राज्यकर्त्या वर्गाने आणि लष्कर या वर्गाने सर्व प्रकारच्या मोह लालसा यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि प्लेटोने रिपब्लिक या ग्रंथामध्ये कुटुंबाचा आणि संपत्तीचा अशा प्रकारच्या 2 प्रकारच्या साम्यवादाची रचना केलेली आहे. यापैकी त्याचा संपत्तीचा साम्यवाद हा असं मानतो की राज्यकर्त्या वर्गाने आणि लष्कर या वर्गाने संपत्तीचा मोह सोडून दिला पाहिजे. आदर्श राज्याचे तेच स्वतः सोने आणि चांदी आहेत. त्यामुळं कसल्याही प्रकारची स्थावर आणि जंगम मालमत्ता राज्यकर्त्या वर्गानं बाळगू नये. त्याने संपत्तीचा त्याग करावा. बरॅक्स म्हणजे मोठे विशाल आकाराचे तंबू, अशा तंबूंमध्ये त्यांनी वास्तव्य करावं. राजप्रसाद, राजवाडे यांचा आग्रह त्यांनी सोडून द्यावा. प्रजेच्या कल्याणाकरिता आपल्या बुद्धीचा उपयोग करावा. धातू रूपातलं सोनं, चांदी, स्थावर जंगम अशा सगळ्या प्रकारच्या मालमत्तेपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवावं. ते निर्मोही असले पाहिजेत. आणि संपत्ती बाळगण्याचा अधिकार प्लेटो या 2 वर्गाला देत नाही. त्यामध्ये राज्यकर्त्याचा वर्ग आहे आणि दुसरा लष्करी वर्ग आहे. या दोन्ही वर्गांना मिळून प्लेटोनं पालक वर्ग असं म्हटलेलं होतं. गार्डियन असं त्याला असं म्हणतात. आणखीन एक महत्वाचं बंधन या सिद्धांतामध्ये प्लेटोनं पालक वर्गावरती टाकलं होतं. ते म्हणजे या पालक वर्गाला स्वतःची कुटुंब स्थापन करण्याचा अधिकार प्लेटोनं दिलेला नाही. कुटुंब संस्था हे सर्व प्रकारच्या दोषाचं माहेरघर आहे असं प्लेटो मानित होता. कौटुंबिक प्रेमापोटी राज्यकर्ते आपल्या निहित कर्तव्यापासून दूर जातात आणि म्हणून राज्यकर्त्या वर्गाला कुटुंबाच्या मोहपाशामध्ये अडकता कामा नये. या 2 संस्थांचं विसर्जन पालक वर्गाकरिता प्लेटोनं सांगितलेलं होतं. उत्पादक वर्गाला मात्र यामधून सूट दिलेली आहे. तिसरा जो महत्वाचा वर्ग प्लेटोच्या आदर्श समाज व्यवस्थेचा होता तो उत्पादक वर्ग. या उत्पादक वर्गाला मात्र साम्यवादाची कोणतीही बंधनं लागू नाहीत. अशा प्रकारे अभिनव अशा समाज व्यवस्थेचा विचार प्लेटोने केलेला होता. प्लेटोच्या या साम्यवादामध्ये अर्थात अनेक दोष आहेत. त्याचा विचार आपल्याला स्वतंत्रपणे साम्यवादाचा सिद्धांत समजून घेत असताना करावायचे आहे. प्लेटोच्या आदर्श समाज आणि राज्यव्यवस्थेचं आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे स्त्री पुरुष समता. प्लेटो हा पहिला राजकीय विचारवंत आहे की ज्याने स्त्री पुरुष अशा प्रकारचा भेद केलेला नाही. उलट कौटुंबिक पाशामधून स्त्रीची मुक्तता करण्याचा प्रयत्न प्लेटोने केला. रिपब्लिक या ग्रंथामध्ये प्लेटो असं म्हणतो की घरांच्या भिंती जमीनदोस्त करा. घरामध्ये मोकळी हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश येऊ द्या. हे प्रतिकात्मक आहे, सिंबॉलिक आहे. याचा अर्थ असा की चूल आणि मूल हे जे मर्यादित असं क्षेत्र स्त्रियांसाठी समाज व्यवस्थेनं निर्माण केलेलं आहे त्या सर्व प्रकारच्या बेड्यांमधून स्त्रियांची मुक्तता झाली पाहिजे. स्त्री ही समाजाची अर्धी शक्ती आहे. या अर्ध्या शक्तीचा उपयोग आपल्याला आदर्श समाज व्यवस्था घडवण्याकरता, आदर्श राज्य व्यवस्था निर्माण करण्याकरिता करता आला पाहिजे. आणि म्हणून मुख्य प्रवाहामध्ये स्त्रियांना आपण आणलं पाहिजे या विचाराचा प्लेटो होता. स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीनं शिक्षण घेण्याचा आणि राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार प्लेटोनं दिलेला आहे. अशा प्रकारे स्त्री पुरुष समतेचा विचार हे प्लेटोच्या आदर्श राज्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, लक्षण आहे. पुढचा मुद्दा असा की आपल्या या आदर्श राज्यामध्ये प्लेटो कला आणि साहित्य
यावरती बंधनं टाकू इच्छितो. राज्यसंस्थेच्या अधीन हे विषय असावेत. कोणत्या प्रकारचं साहित्य जन्माला यावं, कोणत्या प्रकारची कला सादर केली जावी, यावर राज्यसंस्थेचं काय असेल नियंत्रण असेल, राज्यसंस्थेची बंधनं असतील. अशा प्रकारे राज्य नियंत्रित कला आणि साहित्य हे प्लेटोच्या आदर्श राज्याचे एक महत्त्वाचं लक्षण आहे, वैशिष्ट्य आहे. इथपर्यंत प्लेटोच्या आदर्श राज्यव्यवस्थेची धावती वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. धावती यासाठी त्याला म्हणायचं की इथून पुढे आपल्याला जो विचार करायचा आहे प्लेटो या प्रकरणामध्ये, या प्रत्येक मुद्द्यांवरती एक स्वतंत्र अशा प्रकारचा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे. उदाहरणामध्ये प्लेटोचा साम्यवादाचा सिद्धांत, प्लेटोचा न्यायाचा सिद्धांत, प्लेटोचे शिक्षण विषयक विचार, विस्तारानं आपण या प्रत्येक बाबीचा आढावा घेणार आहोत. आणि म्हणून इथे केवळ प्लेटोच्या आदर्श राज्याचं एक लक्षण म्हणून, एक वैशिष्ट्य म्हणून मर्यादित स्वरूपामध्ये या मुद्द्यांचा आपण विचार केलेला आहे. ही प्लेटोची आयडियल अशा समाजाची कल्पना होती. राज्यसंस्थेबद्दलचे त्याचे विचार होते. अर्थात हे विचार दोषमुक्त होते असं म्हणता येत नाही. या आदर्श राज्याच्या प्लेटोच्या सिद्धांतावरती काही आरोप आपल्याला घेता येतात, काही टीका करता येते, काही दोष त्याचे सुस्पष्ट करता येतात. आणि म्हणून टीकात्मक मूल्यमापन करत असताना त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. प्लेटोने समाजाचं वर्गीकरण ज्या 3 वर्गामध्ये केलेलं होतं, हे बुद्धी हा गुण असणाऱ्यांचा राज्यकर्त्याचा वर्ग, साहस हा गुण असणाऱ्यांचा लष्कराचा वर्ग, आणि ज्यांच्याकडं वासना हा गुण आहे, लालसा किंवा क्षुधा हा गुण आहे, त्यांचा उत्पादकांचा वर्ग. मुळात हे समाजाचं वर्गीकरणच काय आहे, सदोष आहे. ते सदोष यासाठी मानायचं की प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हा त्रिगुणांनी युक्त असतो. 3 गुणापैकी एखादा गुण प्रधान असतो. जो गुण प्रधान असतो तो त्याची स्वभाव प्रकृती असते आणि त्यानुसार व्यक्तीनं समाज व्यवस्थेतली आपली जबाबदारी उचलावी असं म्हणण्याला कुठलाही तार्किक आधार नाही. आणि म्हणून प्लेटोचं समाज व्यवस्थेचं हे जे वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण मुळात चुकीचं आहे. ह्या 3 वर्गाशिवाय अन्यही वर्ग समाजामध्ये असतात. उदाहरणामध्ये वेगवेगळे व्यावसायिक आहेत, कलाकार आहेत, कारागीर आहेत. नानाविध प्रकारची समाज व्यवस्था असते. असं एक स्पेसिफिक असं वर्गीकरण समाज व्यवस्थेचं करता येत नाही. प्लेटोनं ज्या पद्धतीनं समाज व्यवस्थेचं वर्गीकरण 3 गुणांवर आधारित केलं, त्या वर्गीकरणाला कुठे ऐतिहासिक आणि तार्किक आधार नसल्यामुळं हे वर्गीकरण सदोष आहे असं आपल्याला नोंदवता येईल. दुसरा मुद्दा असा की प्लेटोचा न्यायाचा जो सिद्धांत होता, हा मुळात न्यायाचा सिद्धांत नसून अन्यायाचा सिद्धांत होता असं म्हणता येतं. ते यासाठी म्हणता येतं की प्लेटोनं न्याय कशाला म्हणावं हे स्पष्ट करत असताना असं म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वभाव प्रकृतीनुसार कार्य करावे. बुद्धी हा ज्याचा स्वभाव असेल त्याने राज्यकारभार करावा. साहस हा ज्याचा स्वभाव असेल त्याने लष्करामध्ये भरती होऊन समाजाचं अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षण करावं. आणि ज्यांच्याकडे महत्वाकांक्षा आहेत अशा व्यक्तीने उत्पादक वर्गामध्ये सहभागी होऊन समाजाला लागणाऱ्या वस्तू आणि सेवा पुरवण्याचं काम करावं. हे करत असताना वर्ग मोडता येत नाहीत, एका वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये जाता येत नाही. उदाहरणामध्ये उत्पादक वर्गातील एखादी व्यक्ती बुद्धिमान असेल तर बुद्धी हा त्याचा स्वभाव असूनही राजकीय सत्ता त्याला सांभाळता येत नाही. ज्या पद्धतीनं हिंदू समाज व्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण्याची पद्धती प्रचलित होती, तशाच प्रकारची समाज व्यवस्था प्लेटोनं रिपब्लिक या ग्रंथामध्ये सांगितली होती असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. हे काटेकोर असं
कप्पेबंद समाजाचं वर्गीकरण समाजामध्ये विषमता, अन्याय, शोषण आणि जुलूम याला निमंत्रण देणारं होतं. आणि म्हणून प्लेटोचा न्यायाचा सिद्धांत हा मुळात न्याय नसून तो अन्यायाचा सिद्धांत आहे, अशी टीका यावरती केली जाते, करता येते. प्लेटोची शिक्षण योजना देखील दोषमुक्त नाही. एक तर 50 वर्षापर्यंत प्रदीर्घ काळ शिक्षण देण्याचा जो घाट प्लेटोने घातलेला होता तो मुळात चुकीचा आहे. एका विशिष्ट वयानंतर ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता माणसामध्ये शिल्लक राहत नाही. दुसरी गोष्ट अशी की प्लेटोनं जे गृहीत धरलेलं आहे की तत्वज्ञ माणसेच राज्यकारभार करण्याच्या लायकीचे असतात, हे गृहीतक देखील चुकीचं आहे. उलट राजकारण किंवा राज्य व्यवहार करणे ही कला आहे. अशा प्रकारची कला तत्वज्ञ माणसामध्ये असतेच असं नाही. तत्वज्ञ किंवा ज्ञान या गुणाला महत्त्व देणारी व्यक्ती कदाचित स्वतःला वाचन चिंतन याच्यामध्ये घडवून घेण्याची अधिक शक्यता असते. आणि म्हणून प्लेटोनं आदर्श समाजाच्या उभारणीकरता जी शिक्षण योजना सुचवलेली आहे ती दोषमुक्त आहे असं म्हणता येत नाही. कंटाळवाणं शिक्षण आहे, यांत्रिक पद्धतीचा विचार प्लेटोने याच्यामध्ये केलेला आहे. गणित आणि तत्वज्ञान हे विषय राज्यकर्त्या वर्गाने शिकलेच पाहिजेत असा दुराग्रह प्लेटोने धरलेला आहे. अशा अनेक नानाविध प्रकारचे दोष प्लेटोच्या शिक्षण व्यवस्थेचे सांगता येऊ शकतात. दुसरा मुद्दा असा की प्लेटोचा तत्वज्ञ राजा हा देखील निरंकुश अमर्याद सत्तेचा धनी असल्यामुळं तो फॅसिस्ट बनण्याची अधिक शक्यता आहे. या तत्वज्ञ राजाचं स्थान कायद्यापेक्षा देखील वरच्या दर्जाचं आहे असं प्लेटो मानत होता. त्यावरती कोणाचाही अंकुश नाही. असा हा निरंकुश राज्यकर्ता लोकशाही मूल्य पायदळी तुडवू शकतो. संपूर्ण सत्तेचं केंद्रीकरण त्याच्या ठिकाणी झालेलं असल्यामुळं आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून तो निरंकुश सत्तेचा धनी होऊ शकतो. ही फार मोठी भीती प्लेटोच्या या आदर्श समाज व्यवस्थेमध्ये आहे. प्लेटोच्या साम्यवादामध्ये देखील अधिक धोके आहेत. प्लेटोचा साम्यवादाचा सिद्धांत स्वीकारला तर कुटुंब संस्थेचा पाया नष्ट होईल. संपत्ती आणि कुटुंब संस्था या दोन संस्थेचं, सामाजिक संस्थेचं विसर्जन प्लेटो राज्यकर्त्या वर्गासाठी करू इच्छित होता. मुळात संपत्ती ही कुठल्याही कार्याला प्रेरणा देणारं एक मूलतत्व म्हणून आपण मानतो. राज्यकर्त्या वर्गानं निर्मोही असण्याचा जो आग्रह प्लेटोनं धरलेला आहे तो मुळात दुराग्रह आहे. कुठल्याही व्यक्तीला आपल्या कुटुंबाबद्दल स्नेह असणं, स्वतःची मुलंबाळ असावीत, त्यांना अधिक आपण माया लावावी, यासारख्या बाबीची इच्छा धरणं ही नैसर्गिक प्रवृत्तीशी संबंधित आहे. आणि म्हणून प्लेटोचा साम्यवादाचा सिद्धांत देखील सदोष आहे. अनेक धोके प्लेटोच्या साम्यवादाचे आपल्याला सांगता येऊ शकतात. याचा अधिक विचार प्लेटोचा साम्यवादाचा सिद्धांत समजून घेत असताना स्वतंत्रपणे आपण करणार आहोत. आणि म्हणून इथे मर्यादित स्वरूपामध्ये आपण असं म्हणू की प्लेटोच्या आदर्श राज्याचं एक ठळक लक्षण म्हणून जो कुटुंबाचा आणि संपत्तीचा साम्यवाद प्लेटोनं सुस्पष्ट केला होता तो सदोष आहे. प्लेटोने आपल्या आदर्श राज्यामध्ये व्यक्तीला विशेष असं स्थान दिलेलं नाही. व्यक्तीच्या हक्काऐवजी कर्तव्याचा अधिक विचार प्लेटो करताना दिसतो. अशा प्रकारचे नानाविध दोष प्लेटोच्या या आदर्श राज्याच्या सिद्धांताचे सांगता येऊ शकतात. स्वतंत्रपणे आपण त्याचा विचार करणार आहोत आणि म्हणून धावत्या स्वरूपामध्ये प्लेटोच्या आदर्श राज्याचे चित्र आपल्यासमोर उभं करायचा मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.